नमस्कार मंडळी, कसे आहात? तुमचं स्वागत आहे या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. इथे माझा नवरा फुल बॅकपॅक करताना दिसतोय, कारण आम्ही चाललोय गावाला. हा छोटासा कारवाईसोबत घेऊन, कारण मला गाणी ऐकायला प्रचंड आवडतात. नेहमी आम्ही प्रवासाला निघताना देवाची दिवाबत्ती करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन निघतो, कारण आपला प्रवास नेहमी सुखाचा व्हावा. मम्मींच्याही पाया पडून आमच्या प्रवासाला मस्त सुरुवात केली. सकाळी बाहेर पडताच हे सकाळचं निसर्गरम्य वातावरण आणि ही थंड गुलाबी हवा बघून मन तर अजून प्रसन्न झालं. आणि मग आम्ही गेलो माझ्या माहेरी. हे माझे पप्पा आणि ही माझी आई आणि हे त्यांचं छोटंसं दुकान. जाता जाता पप्पांनी पण भरपूर खाऊ पॅक करून दिला, कारण मध्ये भूक लागली तर कुठे थांबू नये. असंच त्यांना टाटा करत आमच्या पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. आणि फायनली ग्रुपमधले एक जण भेटायला लागले. ही प्रतीक्षा उर्फ चुटकी, सगळ्यात मस्तीखोर आणि अतरंगी पोरगी. हा तर माईक घेऊनच चालू झाला होता. वर्क फ्रॉम होमचं नाव घेऊन सुट्टी टाकणारे नमुने हेच. मग एंट्री झाली अजून एक नमुन्याची, तो म्हणजे हा दयन. दिसतो खूप साधा बोळा, पण अंगात लय चाळा. अशा प्रकारे सगळे आम्ही एकत्र भेटलो की मस्तीही होतेच. हा तर पूर्ण झोपेतूनच उठून आल्यासारखा वाटत होता. आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांनी 8चे वाजवले 10. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट लेवल तर नेक्स्ट लेवलच होती. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मॅप टाकला आणि निघालो आमच्या प्रवासाला. आणि मग सगळ्यांना लागलेल्या मजबूत भुका. मग काय, नाश्त्याचा ब्रेक तो बनताय बाई. पण ही तर सकाळी उठून डाएटचा डबा करून आलेली. का तर म्हणे मला बारीक व्हायचं आहे, जॉलाईन देखा है, असं म्हणत म्हणत सगळ्यांनी काही ना काही ऑर्डर केलेलं. आणि मग इथे मस्त जिनी डोसा सर्व करून सगळ्यांनी पोटभर नाश्ता केला. आणि मग आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. सकाळची थंडी एक्सप्लोअर करता करता कधी दुपारचं कडक ऊन लागायला लागलं कळलंच नाही. पण प्रवासात फ्रेंड्स, ती मजा वेगळीच असते. आणि फायनली आम्ही आमच्या गावाला पोचलो. आय लव्ह पाली. हे बघा, शेतात जायचं ऐकूनच पोरांनी सनस्क्रीन लावायला सुरुवात केली. काय म्हणावं, पोरींचे पण एवढे नखरे नसतात. नंतर आम्ही निघालो थेट शेतात. शेतातनं नदीवर जायचा रस्ता थोडा लांबच होता, तरीही आम्ही गाड्या घेऊन जायची हौस काय आमची थांबवली नाही. पण झालं असं, यासाठी सेकंड पार्ट नक्की बघा.